तुकाराम महाराजाचं जीवन आणि आमचं जीवन थोडं तुलनात्मक पाहायचं ठरलं तर माणसाला जगायला लागणार सगळं आमच्याकडे तरी आम्ही दुःखी आहोत, आणि जगायला लागणार काहीच नाही तुकाराम महाराजाकडे तरी ते सुखी आहेत. याचं सूत्र काय? माणसाला जगायला काय काय लागतं मोजा. अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. अरे दोन जास्त झाले आपल्याकडं. आता सध्या हे सुद्धा जीवनाच्या मूलभूत गरजा झालेल्या आहेत. मला वाटतं काही दिवसानं राशन कार्डवर डाळीच्या ऐवजी रिचार्जचे कार्ड येतात का काय कोणास ठाऊक, अशी स्थिती झालेली. चला, अन्न, वस्त्र, निवारा या तीन गोष्टीचा विचार करू. माणसाला जगायला अन्न लागतं, जगायला निवारा लागतो, जगायला वस्त्र लागतं. हे आमच्याकडे आहे का नाही? भरपूर आहे. किती अन्न आहे? 2 वर्ष जरी पिकलं नाही तरी आम्ही आता उपाशी मारणार नाही एवढं धान्य आमच्या घरामध्ये आहे. फर्टिलायझर आणि दळणवळणाच्या क्रांतीने अन्नाची क्रांती आगळी वेगळी केली. आपल्या जीवनात अन्नाची मुबलकता भरपूर आहे, खूप आहे. तुकाराम महाराजाच्या जीवनात जर पाहायचं ठरलं तर तुकाराम महाराजाच्या जीवनात अन्नाची मुबलकता नाहीये. स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली. तुकाराम महाराजाची बायको खायला न मिळाल्यामुळे मेली. म्हणजे अन्नाचा त्यांच्या घरात काय आहे? तुटवडा आहे. जगायला लागणारं अन्न त्यांच्याकडे नाही. कारण तुकाराम महाराजाची बायको अन्ना वाचून मेली. आपल्याकडे अन्नाची किती मुबलकता आहे मला सांगा. तुमच्या या पंचक्रोशीमध्ये या 20 वर्षात कोणाची बायको खायला न मिळाल्यामुळे मेली? खाऊन खाऊन बऱ्याच जणांच्या मेल्या असतील, पण खायला न मिळाल्यामुळे मेली का? नाही. म्हणजे अन्न आहे, तुकाराम महाराजाकडे नाही. निवारा, वस्त्र नंतर ठेवतो. निवारा, महाराज तुकाराम महाराजाचं एकच घर, आणि ते कसं? अक्षयी साचार केले सायासानी घर, एरंडाशी हार तुझा भार न साहती. असलं घर आम्हाला घर आहे की नाही? ठीक आहे, कोणाला बंगला आहे, कोणाला इंदिरा आवास आहे, कोणाला काय, पण घर आहे. म्हणजे आम्हाला आहे, त्यांना नाही. निवारा. वस्त्राच्या बाबतीत करा. तुकाराम महाराजाच्या बायकोला एकच साडी होती मंडळी. मैपती बाबांनी लिहिलेलं चरित्र कधीतरी उघडून पहा, डोळे उघडून वाचा. जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या बायकोला एक साडी होती. आईसाहेब तीच साडी धुवायच्या आणि तीच वाळून परत नेसायच्या. आता आपल्याकडे पहा, त्यांच्याकडे कपड्याचा तुटवडा आहे. आपल्याकडे कपड्याला काय कमी आहे? जुन्या काळात 3 माणसात 3 भावात 1 शर्ट असायचा म्हणतात जुनी मंडळी सांगतात. 3 भावात 1 शर्ट. आणि आपले शर्ट आता आपणच मोजा, आणि यांचं गणित न केलेलं बरं. कपड्याच्या बाबतीत यांचं गणित न केलेलं बरं. खरं सांगा मावशाओ, कपाट उघडलं की अंगावर पडतात का नाही साड्या? खोटं नाही बोलायचं देवाच्या दारात. कपाट उघडलं की साड्या काय पडतात? अंगावर पडतात. काय काय बायाजवळ कपाट नाहीत, असे संदूक आहेत. एकदा साडी काढायला संदूक उघडला पुन्हा कोंडात लागत नाही. ह्या झाकणावर बसत्या तवा कोंडा लागतो. एवढ्या साड्या आहेत महाराज, एवढ्या साड्या. म्हणजे ह्यांच्याकडे एवढ्या साड्या आहेत. ऐकलं का? ह्यांच्याकडे एवढ्या साड्या आहेत. ह्या जर गेल्या कुठं कुठं पंढरपूरच्या वारीला हो, तसं नका म्हणून. पंढरपूरच्या वारीला जर गेल्या तर 17 दिवसात 36 साड्या बदलतील. एवढ्या साड्या. म्हणजे अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, जगायला लागणार सगळं आमच्याकडे. आणि तुकाराम महाराजाकडे काहीच नाही. पण आमची थोबाड फोडिली गोवरी तैशी दिशे तोंडावरी. महाराजाला झोपायला गादी कोणती आहे? सुखाचे शेजारी पौडईन. झोपायला गादी सुखाची. काय लोकाला गाद्या सुखाच्या आहेत पण झोपा कुठं सुखाच्या आहेत? गाद्या सुखाच्या लय भारी भारी गाद्या. ते नाशिककडे गेलो, इतकं अंग दुखायला लागलं. म्हणलं बाबा आज कीर्तन होईल असं मला वाटत नाही. ते महाराज आमच्या गादीवर फक्त अर्धा तास झोपा, मोकळच करतो. गादीवर झोपलो महाराज, आणि झोपल्याबरोबर पाठीमागून एक लाटणं आलं, आणि ह्या मानाच्या दोरापासून तो कमरापर्यंत ते मशाज करायचं. बरं, जिथं जास्त दुखतं तिथं जोऱ्यात दाबायचं. अशी गादी. म्हणलं गादी कितीची? म्हणे 2.5 लाखाची गादी. कीर्तन झाल्यावर पुन्हा एक गादी टाकली त्यांनी. महाराज आता ह्या गादीवर झोपा म्हणले. म्हणजे गादी काय? म्हणजे एअर कंडिशन गादी. उन्हाळ्यात गार पडती, हिवाळ्यात गरम, पावसाळ्यात काय मी जाऊन पाहिलेलं नाही. अशी गादी 2-2 लाखाच्या गादी. शेज सुखाची पण वर झोप सुखाची नाही.
नुसती प्रमाण आहे का फक्त मंडळी? शेज सुखाची, सुखाचे शेजारी पवडईन, त्याच्यावर झोप सुखाची, सुखे मी निजोगा. महाराज झोप झाली हो, आंघोळ करायची असेल ना हो, आंघोळीला पाणी, आनंदाचा डोह. म्हणजे आंघोळीला पाणी कोणतं? आनंदाचं. महाराज आंघोळ झाली, कपडे घालायचे असतील ना हो, म्हणे कपडे कोणते? सर्व सुखाले आलो, घालायला कपडे सुखायचे. महाराज कपडे घाले, काय खायचं असेल ना, मग खायला काय? तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू. आणि ते लाडू किती? वैकुंठवासी जगन्नाथांना सांगायचे, पंक्तीला येणारे पदार्थ दोन प्रकारचे असतात. काय काय पदार्थ फक्त तोंड खवळतात आणि निघून जातात, पुन्हा येतच नाही. काय काय पदार्थ असे असतात, अण्णा म्हणायचे, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दातारा. आणि काय काय पदार्थ असे असतात, आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे यान ग. किती लाडू खायला आनंदाचे, ढेकर येईपर्यंत. महाराज तुम्हाला ढेकर कोणता? प्रमाण ऐका, जीव वळून टाकावा असं आहे. त्याची येतात ती ढेकर आनंदाचे. ऐका प्रमाण. झोपायला शेज सुखाची, वर झोप सुखाची, उठल्यावर आंघोळीला पाणी आनंदाचं, घालायला कपडे सुखाचे, खायला लाडू आनंदाचे, आणि ढेकरही आनंदाचे. एवढं समाधानी जीवन. आमचं विचारूच नका, वैतागून गेले जीवन. सगळे कंटाळले महाराज, वैतागले, कोणी सुखी नाही. वाईट वाटेल तुम्हाला, पण वस्तुस्थिती आहे, माझ्या समोर बसलेल्या 90% लोकाला घरात राहायची इच्छाच राहिलेली नाही. तुम्ही असं बघू नका माझ्याकडं. एरवी मी 99 म्हणत असतो, पण गले बोरगाव असल्यामुळे मी 90 वर भागवलंय. कठीण आहे, वैतागून गेले महाराज. पटवून देऊ का? ज्यांचं लग्न झालं त्यांनी हातवर करा बरं. बाबा बाबा, या गावात एवढे ब्रह्मचारी. कृष्णा महाराज, एवढे ब्रह्मचारी आळंदीत भेटणार आजकाल. भैया तुमचं नाव काय? झालं का? तुझं नाव काय? झालं का? तुझं झालं काय? कोणी माझ्या पार्टीच आहे का नाही कोणी येतो? नाव काय? कृष्णा. झालं का? नाही. ह्यांचे झाले का सगळ्यांचे? काय माहित, म्हणजे दिसा अंदाज येत नाही काय? अंदाज कसा घ्यायचा ते सांगत होतो. एक मला महाराज, या बाईचं लग्न झालं ओळखता येतं, गळ्यामध्ये काळा मणी. पण ह्या माणसाचं लग्न झालं कसं ओळखायचं? म्हणजे लय सोपं. गळ्यात काळा मणी दिसला की समजायचं बाईचं लग्न झालं, आणि चेहरा काळवंडलेला दिसला की समजायचं याचं लग्न झालं. एवढं सोपं आहे. कृष्णा, लग्न झाले का यांचं? हातवर केला काही नाही. का केलं नाही सांगू? वेळ गेली नाही म्हणून सावध करतोय. का हातवर केला नाही? हे लग्नाला एवढे वैतागले, हातवर करायची वासनाच राहिली नाही. वेळ गेली नाही म्हणून सावध केलं. माझ्या गाडी जागा आहे, ती गाडी लावलेली आहे बघा. कंटाळ, दुःखी आहे, अति दुःखी आहे. संसारी झालो अति दुःखे दुःखी, तुकोबाराय म्हणतात. तुकाराम महाराज मात्र याच संसारात सुखी, दारिद्र्य असून सुखी. आम्ही याच संसारात दुःखी आणि संपन्न असून दुःखी. त्याचं कारण काय? सूत्र काय? त्याचं एकच सूत्र आहे मंडळी. या अभंगाच्या दृष्टीने विचारात घ्यायचं ठरलं तर, आम्ही सुख असून, सगळ्यास भौतिकता उपलब्ध असून आम्ही सुखी का नाही? त्याचं एक कारण आहे, आम्हाला जे मिळाले ते टिकल का नाही याची भीती आहे, आणि जे मिळालं नाही ते मिळेल की नाही याची चिंता आहे. जे मिळाले त्याची काय भीती, आणि जे अजून मिळालं नाही त्याची काय चिंता आहे. मला राजकीय बोलायला नाही आवडत. सरकार आलं टिकल का नाही याची काय आहे भीती आहे. हो, आणि 24ला येईल की नाही याची चिंता आहे. म्हणजे जीवाला प्राप्त भोगाची भीती आहे आणि अप्राप्त भोगाची चिंता आहे. भीती आणि चिंता या दोन विकारांनी आमचं स्वर्गमय जीवन नरकमय बनवलंय. ध्यानात ठेवा. हे जोपर्यंत आमच्या जीवनातून जाणार नाहीत ना, तोपर्यंत आम्ही किती संपन्न झालो ना तर सुखी होणार नाही. आम्हाला सुखानुभूती भोगायला मिळणार नाही.
याला उदाहरण लय गोड आहे. उदाहरण काय, एका गावात एक पाण्याची विहीर होती, प्यायची विहीर. पाणी एवढं गोड आणि मधुर होतं, सगळं गाव त्या विहिरीचं पाणी प्यायचं, सगळं गाव. पण एके दिवशी त्या गावात दोन कुत्र्याचे भांडणं लागले. दोन्ही कुत्रे 4 पायाचेच होते. दोन कुत्र्याचे भांडण लागले आणि भांडत भांडत ते दोन्ही कुत्रे विहिरीत पडले. कोण्या विहिरीत? प्यायच्या पाण्याच्या विहिरीत पडले. दोन्ही कुत्रे पडले. दोन्ही कुत्रे पडले, मेले, सडले. पाण्याचा घाण वास यायला लागला. सगळं गाव चिंतातूर सरपंचाकडे गेले. सरपंच, पाणी पिण्याचा एकच स्रोत, एक विहीर आहे, त्याचा घाण वास यायला लागलाय, काहीतरी उपाययोजना करा. सरपंचाने ग्रामसभा भरवली. काय केलं पाहिजे? विहिरीचं पाणी लय घाण झालं, वास येतो याचा, काय केलं पाहिजे? तेवढ्यात म्हणलं, सरपंच मी बोलू का काय केलं पाहिजे? म्हणजे त्या विहिरीत अत्तर टाकलं पाहिजे. म्हणजे का अत्तर टाकल्यावर घाण वास येतच नाही. कशावर? मज बघा ना, म्हणे 8 दिवस आंघोळ करत नाही. माझ्याकडे बघू नका, मी त्याचं सांगायला लागू. माझ्याकडे काय बघता तुम्ही यायचं? सगळं कशावर? आंघोळ करायची नाही, काय नाही, ते स्प्रे मारले, झाले फ्रेश, वास येत नाही. असं काय म्हणले? जा अत्तर आणले. लगेच संभाजीनगरला पाठवलं, अत्तर आणले. हिना काय, खस काय, फिरदोस काय, जन्नते फिरदोस काय, खस काय, चमेली, सगळे अत्तर आणले. लेकिन अभी तो फॉक चल रहा है, अभी तो फॉक चल रहा है. हे अत्तर आणले, कशात टाकले? त्या विहिरीत टाकले. 4-2 दिवस बरं वाटलं, पुन्हा घाण वास यायला लागला. पुन्हा ग्रामसभा भरवली. काय केलं पाहिजे? एक म्हणला, सरपंच, त्या दिवशी माझ्या लक्षात आलं होतं की अत्तरानं काही होणार नाही. आणि मग बोलला का नाही? त्यानं तोंड काढलं, आपण खुपशीत नसतो म्हणजे तोंड, त्याच्यानं आपलं पटत नाही, कुठं भांडण्याचं मूळ करून घ्या. तुझं काय मत आहे? म्हणजे आपल्या गावाच्या पाण्याला शाप लागलाय, म्हणले पवित्र तीर्थाचं पाणी आणून टाकलं पाहिजे. लगेच पाठवलं पुण्याला, आळंदीला इंद्रायणीचं पाणी आणायला, पंढरपूरहून चंद्रभागेचं, अयोध्येवरून शरयूचं, काशीवरून गंगेचं, सर्व पवित्र तीर्थाचं पाणी आणून टाकलं तरी वाद जाईना. तेवढ्यात एक जण म्हटला, सरपंच, एक केलं पाहिजे, म्हणजे या विहिरीच्या भोवती नामचिंतन केलं पाहिजे. जळतील पापे जन्मांतरे. पाणी काय म्हटले? आणि मग काय, विहिरी भोवती 3 दिवस जप केला तरी पाण्याचा वाद जाईना. तेवढ्यात एक भागवताचार्य म्हटले, तर भागवत केलं पाहिजे म्हणले. कारण का, धुंदुकारी सारखा पापी पवित्र होतो तर पाणी काय चीज आहे म्हणले. तिथं भागवतही केलं तरी वास काही जाईना. चिंतेत गा. आणि योगायोगानं त्या गावात मला जाण्याचा योग आला. असं बऱ्याच गावात आम्हाला जावं लागत. सरपंचाचा चेहरा पडला. सरपंच, काय झालं? काय सांगा महाराज, पाणी पिण्याची एकच विहीर आणि त्याचाही असा घाण वास येतो. त्याने काय उपाय, सगळ्या उपाययोजना सांगितल्या. म्हणलं मग येतो कशामुळे वास? काय ना म्हणे महाराज, गेल्या महिन्यात 2 कुत्र्याचे भांडणं लागले, पडले, मेले, सडले म्हणे. म्हणजे ते काढले का? म्हणे नाही. मग त्या बापाने ठेवलं का म्हणे पाण्याचा वास जाण्याचं? काढ म्हणलं ते आधी. मग ते 2 सडके कुत्रे बाहेर काढून फेकले. आता अत्तर टाकावं लागलं नाही, ना पाणी टाकावं लागलं नाही पवित्र तीर्थाचं, ना कथा करावी लागली, ना नामचिंतन करावं लागलं. पाणी आपोआप स्वच्छ झालं. दृष्टांत संपला. आता ऐका, तसं आपल्या हृदयरूपी विहिरीमध्ये 2 सडके कुत्रे पडले, चिंता आणि भीती नावाचे. आपण ते काढत नाही. बंगला बांध, काडी घे, गुंठे घे, लफडे कर, याफड्या कर. महाराज, या हृदयरूपी विहिरीतले जोपर्यंत 2 कुत्रे बाहेर निघणार नाही, आपण किती मोठे झालो तर सुखी बनणार नाही. ध्यानात ठेवा, होणार नाही. पण सगळ्यात आधी आपलं हृदय नीट झालं पाहिजे. एक सिद्धांत मांडून जातो ना, अभंगात प्रवेश करतो महाराज. काय? परिस्थितीने सुखी होणं आणि विचारानं सुखी होणं. शब्द काय काय? परिस्थितीने सुखी होणं आणि विचारानं सुखी होणं. याच्यातलं फरक तुम्हाला सांगतो. परिस्थितीने जे सुखी होणं असतं त्याला फार मर्यादा असतात. आम्ही ज्यांच्या सहवासात भजन सेवा केली, असे वैकुंठवासी रामचंद्र बाबा बोधे यांच्या सहवासातलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. परिस्थितीचं समाधान फार थोकडं असतं. कसं असतं? कल्पना करा, मला गरम व्हायला लागलं. कल्पना करा, ए फॅन लावा, फॅन लावा. लावला फॅन,
पडला बंद. काय झालं म्हणे लाईट गेली. परिस्थितीवर परिस्थितीने मात केली. लाईट गेली. जनरेटर लावा. जनरेटर लावला. पुन्हा बंद पडला. म्हणे काय झालं. डिझेल संपलं. डिझेल आणा. डिझेल आणायला गेले माणसं परत आले का म्हणे आज संप आहे. डिझेलच भेटलं नाही. परिस्थितीच्या परिवर्तनाला काय मर्यादा आहे. माणूस बदलायला जातो पण कुठंतरी परिस्थितीला थांबावं लागतं. हात टेकावे लागतात. महाराज एक आहे माणूस परिस्थिती बदलत असताना हे घर नाही आवडलं तर दुसरं घर घेतो, बदलायचा प्रयत्न करतो. पण कधी कधी परिस्थिती एवढी अडचणीची असते माणसाला घर बदलता येतं, मित्र बदलता येतात, कपडे बदलता येतात, जेवण बदलता येतं. बायको पती या माता मौल्यांचं एक लय गोड एक वाक्य आहे. ती म्हणते बाई नशिबी पडलं धोड आणि हसून करावं गोड. परिस्थितीला मर्यादा आहेत. आणि परिस्थितीचं असं असतं मंडळी जेव्हा उपकरण नसतं ना तेव्हा तेवढा त्रास होत नाही. तेवढा त्रास होतो जेव्हा उपकरण काम करत नाही तेव्हा. सायकोलॉजी मानसशास्त्र उदाहरण देऊ का याला. उदाहरण असं आहे फोन लागलाच नाही तर त्रास होत नाही, पण लागून जर उचलला नाही लय त्रास होतो. लागलाच नाही तेवढा त्रास होत नाही, पण लागून कोणी उचलला नाही त्याचा काय होतो त्रास होतो. म्हणून परिस्थितीचं समाधान याला फार मर्यादा आहे, पण मनाचं समाधान याला मर्यादा नाही. गुरुवर्य बोधे बाबाचा प्रसंग सांगत होतो. श्री क्षेत्र पंढरपूर एकादशी आषाढ शुद्ध एकादशी. नागपूरकर मठ तो यशवंत भुवन 30 बाय 60चा 2.5 फुटाच्या भिंती, एकही खिडकी नाही. त्या सगळ्या मठाला एकच दरवाजा. ढोक महाराजाचं कीर्तन 3 मजले खचाखच भरलेले. लोक गर्दी करू लागले म्हणून दरवाजाही लावलेला. अशी गरमी आणि या 3 मजल्यामध्ये फक्त एकच फॅन होता ढोक महाराजाच्या डोक्यावर आणि तोही विलंबित चौताला चालायचा. ते बी विलंबित चौतालाच्या मात्रा मोजित होता. फॅन एवढा जुना होता. त्या फॅनकडे पाहिलं की कैलास महाराज मला वाटायचं बाजीराव मस्तानीचा महारातला काढला आणि इथंच लावला का काय. एवढा गरम व्हायला लागले. म्हणलं बाबा गरम होतंय टेबल फॅन आणायचा. स्वार्थ माझा असा होता की बाबाला आलो आपलं भागन. परमार्थातला हा स्वार्थ, परार्थातला स्वार्थ. म्हणजे बाबा करतो फॅन येईल त्यात आपलं काय होईल भागून जाईल. बाबा गरम नाही होत. बाबा किती गरम होतंय. बाबाने एक वाक्य वापरलं. म्हणजे उमेश बुवा आईच्या गर्भात ह्याच्यापेक्षा जास्त गरम झालेलं आहे. बसा गप संपलं. ह्याला विचाराचं समाधान म्हणतात. विचाराचं समाधान हे टिकाऊ आहे, परिस्थितीचं समाधान हे टिकाऊ नाहीये. पण माणसानं विचाराची उंची वाढली पाहिजे, विचार शुद्धी केली पाहिजे. याला उदाहरण माझ्या जीवनातलं अजून एक सांगतो. घटना गेल्या वर्षीची. माझं नागपूरला कीर्तन, दुसऱ्या दिवशी मुंबईला ठाण्याला कीर्तन, दादरला. आणि म्हणून त्या नागपूरच्या लोकांनी विमानाचं तिकीट करून दिलं मला. नागपूर ते मुंबई विमानानं फिरतो म्हणजे लय मोठा असं काही नाही महाराज. म्हणजे 4 व्हीलरच्या खर्चापेक्षा स्वस्त पडतं विमान. म्हणून विमानाचं तिकीट. आणि नाशिकचे खासदार हेमंतजी गोडसे त्यांच्या जवळच्या मंडळीने मला फोन केला. म्हणे महाराज खासदार साहेबाच्या आईचं वर्ष श्राद्ध आहे, तेवढं कीर्तन कराल का तुम्ही. म्हणलं नाही हो आता माझं विमानाचं तिकीट झाले. नागपूरवरून मला मुंबईला जायचंय, शक्य होणार नाही. ते महाराज आपण एक केलं तर. मुंबईचं कीर्तन कधी आहे म्हणजे रात्री आहे. मग हे करा ना फ्लाईटचं तिकीट आपण कॅन्सल करू. तुम्ही फक्त ट्रेनमध्ये बसा, सकाळी नाशिकला उतरा, 10 ते 12 कीर्तन करा. कीर्तन झालं की तुम्हाला आम्ही मुंबईला नेऊन सोडतो. मग काय हरकत आहे. मला चला तुमची इच्छा आहे तेवढा त्रास आम्ही घेऊ. ठरल्याप्रमाणे नाशिकमध्ये उतरलो. त्यांच्या आईच्या वर्षादाचं कीर्तन केलं. पुढं खासदार साहेब यांनी विचारलं पुढं काय महाराज. मला मुंबईला जायचंय. खासदार साहेबांनी त्यांच्या ड्रायव्हरला बोलवलं. इकडे आपली गाडी घेऊन ये म्हणले. आणि त्या खासदाराची 1.5 कोटीची गाडी. किती
1.5 कोटीची गाडी. अशी पुढे आली, काळी डस गाडी ती, अशी तर चमकायची. ती गाडी आली. कितीची गाडी? 1.5 कोटीची. खासदार साहेबांनी दार उघडलं. बसा म्हणले महाराज. पुढच्या सीटवर मला बसवलं. कोणी? खासदार साहेबांनी. दार लावलं. मी बसल्याबरोबर ड्रायव्हरने एक बटन दाबलं. बटन दाबल्याबरोबर ते सीट असं माग पुढं झालं, कसलाच ताण पडला नाही बघ. ती सीट आपोआप खालची वरची बाजू अशी सेट झाली बरोबर. नंतर जेहरी केला, काच वर केला. बरं ती काच अशी, बाहेरचा कसलाच आवाज आतमध्ये येत नव्हता. आणि असं वाटायचं शांत मस्त असं वजनात. बरं ट्रॅफिक आली की त्या गाडीचा सायरन वाजायचा बाहेर, लगेच लोक बाजूला व्हायचे. पुढं इगतपुरीचा टोल नाका आला. ती गाडी टोल नाक्याच्या ट्रॅकला नाही लागली, एक स्वतंत्र ट्रॅक रिकामा होता. गाडीचा सायरन वाजल्याबरोबर तिथाचा जो चपराशी होता त्याने बॅरिकेड बाजूला काढलं आणि अशी गाडी निघाली. नासा सिल्यूट केला. कोणाला? त्या दिवशी त्या गाडीत बसल्यानंतर कोणाला आमदार झाल्यासारखं वाटतंय? मला त्या दिवशी खासदार झाल्यासारखं वाटत होतं. किशोरजी, कोणाला आमदार झाल्यासारखं वाटतंय, त्या दिवशी मला खासदार झाल्यासारखं वाटत होतं. असा वजनात बाबा कसाऱ्या घाटात गेलो आणि मी ड्रायव्हरला म्हटलं, ऐकलं का, आता ही वेळ अशी आहे की सगळी मुंबईची ट्रॅफिकची वेळ आहे. आपण जर 4 व्हीलरने गेलो तर दादरचं कीर्तन काही भेटणार नाही. तुम्हाला एक कर, कसारा रेल्वे स्टेशनला उतरव, मी लोकल पकडतो जातो. प्रवास काय होईल? जलद होईल. तो महाराज तुम्ही म्हणाल तसं. आणि जेव्हा खासदाराची 1.5 कोटीची गाडी त्या रेल्वे स्टेशन मध्ये गेली ना, लोक असे बघायचे. कोणाकडं? ऐका ना, ऐका ना, आता ऐका ना. रेल्वेतून उतरलो, आपलं गाडीतून उतरलो, 20 रुपयाचं तिकीट काढलं आणि कसाऱ्यापासून दादर पर्यंत उभा राहून गेलो. सिद्धेश्वर महाराज तिथं कसा गेलो? उभा राहून गेलो. वाक्य पुढचं ऐका. स्वामीजी, मला जागा भेटली नाही, यात नवल नाही, कुणी जागा दिली नाही. मग मी माझ्या मनाला विचार करू लागलो, अरे दशरथे, 3 तासापूर्वी खासदार तुला जागा देतो, त्याची गाडी देतो. 3 तासापूर्वी खासदार स्वतःची 1.5 कोटीची गाडी देतो, हाताला धरून त्याच्या जागेवर बसवतो. आणि 30 तासानंतर तुला रेल्वेत कोणी जागा देत नाही. तू नेमका कोण आहेस? तू आहेस का? हा तू आहेस. ज्याला खासदार सन्मान देतो तू आहेस का? ज्याला रेल्वे स्टेशनवर कोणी ओळखत नाही तू आहेस? नेमका मी कोण आहे? 2 मिनिटं स्तब्ध राहिलो. तुकाराम महाराजाचं प्रमाण आठवलं बाबा. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही आणि मज तेही नाही, वेगळा दोहे पासून. खासदारानं सन्मान केला तोही मी नाहीये आणि समाज माझी उपेक्षा करतो तोही मी नाहीये. मी स्वतःच्या ठिकाणी स्वतः परिपूर्ण आहे. आता मनाचं सौंदर्य सांगतो तुम्हाला, मनाच्या विचाराची उंची सांगतो, काय फरक असतो त्याच्यामध्ये. आता याचा एक पॉझिटिव्ह विचार आहे आणि एक निगेटिव्ह विचार आहे. इकडं पहा, निगेटिव्ह विचार काय? काय राव, 1.5 कोटीच्या गाडीतून आलो, रेल्वेत उभा राहून गेलो, हा काय आहे? निगेटिव्ह विचार आहे. पण आता पॉझिटिव्ह विचार आहे का? मी तसा विचार नाही केला. मी असा विचार केला, 1.5 कोटीच्या गाडीतून उतरलो, 7 कोटीच्या रेल्वेत बसलो, हा विचारायचं. म्हणून कधीही परिस्थितीच्या संपत्तीपेक्षा मनस्थितीची संपत्ती मोठी असते. माता मौलाना, तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. जर या माता मौलाना प्रश्न विचारला की बाईचं सौंदर्य कोण्या दागिन्यानं वाढतं? बाईला सगळ्यात भारी दागिना कोणता दिसतो? एक बाई म्हणली, महाराज नाकात नत गावात पत. का हो मावशी? महाराज नथीनं शोभा. एक नाही महाराज गंठनानं शोभा. नाही महाराज चप्पल हार.
असतो म्हणे त्याच्यात काय. पण सांगू का, बाईच्या सौंदर्याला खुलवणारा सगळ्यात मोठा दागिना आहे तिच्या मनाची प्रसन्नता. बाईचं जर मन प्रसन्न असलं आणि कोणताच दागिना नसू द्या ती खुलून दिसते. नाही तर सगळे दागिने कोणते कोणते सांगू का, ऐकायचे पण पाठ करायचं नाही बरं, कोणी गाथ्यातलं नाही. सांगू, ऐकायचे दागिने, ऐका दागिने. पातळ्याली घोळदार तोड शोभे पैंजनावर, सोडिल्याली जर काट हातात सोन्याची बोट, गळा घालून मोहनमाळ बोरमाळ पुतळ्याची माळ, गळा घालून साकणी साकडी मध्ये नादाळी, बोट भरली बिलवर शिल्वरानं, भांग भरला मोत्यानं, नाकात नत सरजाची नतीमध्ये लाल कडा, कानात शोभे जुबा, बाईच्या माझ्या नाकामध्ये महबूबा. बस पाठ करू नका बरं. बघा ना, हे असं म्हणलं कशा टवकारते चेहरे. एका बाईनं तर कानाचं बांध दिलं सोडलं हे ऐकायचं काय ओव्या ज्ञानेश्वरीतले असलंच लय लागत बघा. पण सगळे दागिने, पण मन प्रसन्न नसेल तर. म्हणून सगळ्यात आधी आहे मनाची श्रीमंती. मन स्वच्छ असलं की सगळं होतं. तुकाराम महाराजाची परिस्थिती नगण्य आहे, पण मनस्थिती काय आहे? चिंता रहित जीवन, भीती रहित जीवन. तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज तुमच्या जीवनात भीती नाही? नाही. चिंता नाही? नाही. कसलीच भीती नाही आणि कसलीच चिंता नाही. हो, आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, सकाळी आम्हाच्या दासाकाई, 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 रे आम्हाच्या दासाकाई, आम्हाच्या दासाकाई, आम्हाच्या दासाकाई, भय नाही तिन्ही लोकी, भय नाही तिन्ही लोकी, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, मागे पुढे, मागे. महाराज, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही आणि हरीच्या दासा चिंता अघटित हे वार्ता. कसली चिंता नाही आम्हाला, कशाची चिंता मंडळी. हो, नित्य उठवून या खावयाची. आता या माता माऊल्या कीर्तनात एवढ्या शांत दिसतात ना, सगळ्याच्या मनात एकच चिंता आहे, सकाळी भाजीला काय करायचं. चिंता नित्य उठवून या खावयाची चिंता. तुम्ही असं समजू नका काळ बदलला म्हणजे खायची चिंता बदलली. जुन्या काळात मन होती, काहीला चिंता आहे काय खावं म्हणून, काहीला चिंता आहे काय काय खावं म्हणून. जुन्या काळात लोक म्हणायचे श्रीमंताला चिंता आहे काय काय खावं आणि गरीबाला चिंता आहे काय खावं. पण आता काळ बदलला बरं, आता उलट झालंय. आता गरीबाला प्रश्न आहे काय काय खावं आणि श्रीमंताला प्रश्न आहे आता काय काय खावं. गोड खावं तर डायबिटीस आहे, तुपाचं खावं तर बीपी आहे, मसाला खावा तर मूळव्याध उठलाय. खातो काय दगड खाय कवळे कवळे, आमच्या वैद्य बाबाच्या भाषेत आहे का नाही. आता कीर्तना शोभणार नाही बाबा, पण वस्तुस्थिती आहे. आता लोकांना नुसतं खायची चिंता नाहीये, खायलेलं रॉ मटेरियल बाहेर पडायची बी चिंता आहे. बरेच लोक टॉयलेट मध्ये जाताना पेपर घेऊनच जातात.
सगळ्या पेपरचं पारायण होतं तरी सुद्धा आणि मग म्हणतो मेरे सपनों की रानी कब आई. म्हणून राजूजी दीक्षित म्हणायचे. राजूजी दीक्षित ऐका तुम्ही युट्यूबला खूप आरोग्याची माहिती गोड देतात. राजूजी दीक्षित म्हणायचे भाग्यवान माणूस कोण, ज्याला पडलं की झोप येते आणि उठली की संडास येते, तो भाग्यवान. भाग्यवान ह्याला मेरे सपनों की रानी कब आई गे तू. हे भाग्यवानाला तसं काही नाही, आज गेल्या बरोबर मै आई 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 आज झालं. माझे गुरुजी सांगत असतात पोटाची चिंता कोणाला सुटलेली नाही, कोणाला पोटाची चिंता सुटली नाही, कोणाला सुटलेल्या पोटाची चिंता सुटली नाही, माझ्याकडेच पाहिलं पाहिजे असं काही नाही. नित्य उठवून या, आम्हाला कशाची चिंता आहे. वाढावे संतान, 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 हे वाढावे संतान, गृही भावे धनदान, गृही भावे धनदान, गृही भावे धनदान, वाढावे संतान, गृही भावे धनदान, गृही भावे धनदान, गृही भावे धनदान, गृही भावे धनदान. आता लय गोड प्रमाण दिलं किशोर महाराज, याच्या उलट प्रमाण देतो आता मी एक. आपल्याला काय चिंता आहे सगळ्याला, वाढावे संतान आणि गृही व्हावे धनधान्य. आणि तुकार आम्ही देवाजवळ गेलं की हेच म्हणतो, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. तुकाराम महाराज जेव्हा देवाकडे जातात तेव्हा काय म्हणतात, न मिळो खावया न वाढो संतान. आम्ही म्हणतो वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. ते काय म्हणतात, न मिळो खावया न वाढो संतान. कसलीच चिंता नाही, कसलीच भीती नाही. महाराजाला विचारलं का नाही, तुम्हाला भीती का नाही, तुम्हाला चिंता का नाही. महाराज म्हणले आम्ही दास आहेत म्हणून नाही, म्हणून चिंता नाही. कोणा आम्हा दासा, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. फक्त आम्हा हरीच्या दासांना भय नाही. एरवी लोक भयामध्ये पडलेले. कोणतं भय असो का नसो, इकडे पहा माणसाला कोण एक साधं बोलू का, कोणी कोणाला घाबरेल अथवा न घाबरेल, कोणाला कशाची भीती असेल अथवा नसेल, पण मृत्यूची भीती सगळ्यांनाच. तो का म्हणे वाहे मरणाचे भय. याला उदाहरण, ए बाळा तू सापाला भीतो का नाही, चला आमच्या गावातलं साप तुला दाखव. फक्त सापाला बघितलं टी शर्ट सारखी पॅन्ट होऊ नये तुझी. हा नाही आता नाही म्हणायला लागले, पण पुढं त्याचं टी शर्ट सारखी पॅन्ट होईल. बरं घाबरत नाही. चला तू भेटतो का रे सापाला, हा भेटतो. का घाबरतो रे सापाला तू, का ग ताई सापाला का घाबरतात माणसं, सावल म्हणून. अगदी बरोबर. माणसं सापाला का घाबरतात, चावतो म्हणून. मग मच्छर नाही का चावत आपल्याला, चावतो म्हणून नाही, त्याच्या चावण्याने आम्ही मरणार आहे म्हणून. आम्ही दिसाड दहाव्याची प्रवचन कीर्तन करतो आणि कंबर बांधून सांगतो, अरे शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभाव, नाहीतर मी नैनम छिन्नंते शस्त्राने नैनम दहते पावक. असं कंबर बांधून ठासून सांगतो. पण ज्या दिवशी ड्रायव्हर अचानक ब्रेक मारतो तेव्हा काय होतं हे मला किशोर महाराजालाच माहिती आहे का नाही. तो का म्हणे वाहे मरणाचे भय, पण साधूला कसलीच भीती नाही, चिंता नाही, कोणाला नाही. आम्हा हरीच्या दासा नाही. महाराज आमची इच्छा झाली, तुम्ही ज्यांच्या दास्यत्वामुळे, खरं तर आम्ही बी दासच आहेत तसे, तुम्ही आम्ही काय आहोत, दास आहेत. कोणाचे, कोण कशाचं, कोण कशाचं. तुकोबराच्या भाषेत सांगतो, बाईलेचा दास पितराशी उदास, भिक भिकारी असं नाही दारा. आम्ही संसाराचे दास, कारे दास होसी संसाराचा खर.
महाराज म्हणतात आम्ही संसाराचे दास आहेत, ते मात्र देवाचे दास आहेत. महाराज तुम्ही ज्या देवाचे दास आहेत, ज्यांच्यामुळे तुमच्या जीवनातली भीती आणि चिंता गेली, त्यामुळे तुमचं जीवन परिपूर्ण सुखी आहे, आम्हाला तसंच बनवायचंय. फक्त तुम्ही ज्याचे दास आहेत त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा, त्याची थोडी लक्षणं सांगा, त्याचं थोडं चरित्र सांगा, त्याचा थोडा महिमा सांगा, जेणेकरून आमची फसगत होणार नाही, आमचं दास्यत्व वाया जाणार नाही. अशा जिज्ञासू साधकांना जगद्गुरु तुकोबाराय, ज्याच्या दास्यत्वामुळे आपल्या जीवनातली भीती आणि चिंता निघून गेली, जीवन सुखी झालं, अशा परमात्म्याची लक्षणं अभंगाच्या पहिल्याच्या. भोळे भाविक हे जुनाट चांगले, भोळे भाविक हे जुनाट चांगले, भोळे भाविक हे जुनाट चांगले, भोळे भाविक हे जुनाट म्हणवोनी